नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आज संध्याकाळी 7च्या बुलेटिनमध्ये काय विशेष हे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे। अर्थातच पार्थ पवार यांची बातमी आजही राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेली आहे। या प्रकरणामध्ये आतापर्यंत कुणाकुणावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि पार्थ पवार या सगळ्या व्यवहारामध्ये किंवा ज्या कंपनीच्या थ्रू व्यवहार झाला त्या कंपनीत 99% भागधारक असताना सुद्धा त्यांच्यावर गुन्हा का दाखल नाही याची सविस्तर बातमी संध्याकाळी 7 वाजता बघायची आहे। सोबतच राज्यात सध्या असं वातावरण निर्माण झाले की नेमकं कोण कुणाच्या जीवावर उठलंय याला रेफरन्स आहे तो म्हणजे मनोज जरांगे आणि धनंजय मुंडेंचा। मनोज जरांगेंनी त्यांच्या हत्येच्या कटाच्या पाठीमागे धनंजय मुंडे असल्याचा खळबळजनक आरोप केला। मुंडेंनी सुद्धा याला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। या दोघांमध्ये कसा वाद रंगलेला आहे त्याचाही आढावा आपल्याला घ्यायचा आहे। उद्धव ठाकरेंनी अगदी 2 दिवसांपूर्वी म्हटलं होतं की शिंदेंच्या शिवसेनेसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अजिबात युती करायची नाही। पण असं असताना सुद्धा ठाकरेंचा एक प्रकारे आदेश असताना सुद्धा कोकणात काहीतरी गुप्त हालचाली घडतायत, गुप्त बैठका होतात आणि शिंदेंची सेना ठाकरेंची सेना भाजपला शह देण्यासाठी एकत्र येईल अशी जोरदार चर्चा आहे। कोकणात नेमकं काय घडतंय त्याचाही आढावा घेऊया आणि बेळगावात ऊस आंदोलन पेटलेलं आहे। हे ऊस आंदोलन का पेटलं, सध्याची काय परिस्थिती आहे, काय तिथल्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, ऊस उत्पादकांच्या मागण्या आहेत, त्याचा सविस्तर आढावा आपल्याला संध्याकाळी 7च्या बुलेटिनमध्ये घ्यायचा आहे। त्यामुळे थोड्याच वेळात भेटणार आहोत थेट एबीपी माझाच्या न्यूजरूममधनं महाराष्ट्र देशामध्ये।